उद्या सोलापूरमध्ये महानगरपालिकेसोबतच जिल्हा परिषदेसाठी सुद्धा मतदान होत आहे आणि या मतदानाची ही सर्व प्रक्रिया आणि तयारी पूर्ण झाली आहे। आढावा घेतलाय शिवकुमार पाटील यांनी। सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये ही निवडणुकीची यंत्रणा पोहोचवण्यासाठी म्हणून हे सगळे प्रशासनाचे अधिकारी आहेत ते गुंतलेले आहेत। एकूण 68 जागांसाठी हे मतदान होणार आहे आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी उद्या 21 तारखेला मतदान होते। त्यासाठी म्हणून प्रशासकीय यंत्रणा गावागावामध्ये पोहोचवण्याची तयारी झालेली आहे। प्रत्येक मतदान केंद्रामध्ये जे सेंट्रल युनिट आणि बॅलेट युनिट लागणार आहे आणि त्यासोबतची जी मतदानासाठी लागणारे साहित्य आहेत ते सगळे घेऊन आज हे पथक रवाना होत आहे। त्यासाठी सिटी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे की राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत आणि त्यांच्यासोबत एक पोलिसांचं पथक आहे ते मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि मतमोजणीपर्यंत हे सगळे सोबत असणार आहेत। जिल्हा परिषदेतले जे महत्त्वाचे मतदान केंद्र आहेत तिथे विशेष टास्क फोर्स नेमण्यात आलेला आहे आणि ग्रामीण पोलिसांची आणि त्यासोबतच राज्य राखीव दलाची विशेष तुकडी तैनात करण्यात आलेली आहे। संवेदनशील केंद्रांची यादी अगोदरच जाहीर करण्यात आलेली आहे आणि ग्रामीण भागातले विशेष करून माढा, मोहोळ आणि माळशिरस तालुक्यातले जे मतदारसंघ आहेत, अक्कलकोट तालुक्यातले मतदारसंघ आहेत याच्यावरती करडी नजर असणार आहे। यावेळी ग्रामीण भागामध्ये सुद्धा CCTVची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। उमेदवारांची संख्या ती यावेळेस वाढलेली आहे, त्यामुळे मतदानाला लागणारा जो वेळ आहे तोही जास्त लागणार आहे। तशी व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। जर रांगेत उभे असतील लोक तर ते मतदान पूर्ण होईपर्यंत संध्याकाळी उशिरा झाला तरी ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे।